ते नक्की विश्वास ठेवतात आणि त्यानुसार काम करतात. आणखी एक प्रश्न होता की RSS प्रमुख मोहनराव भागवत यांनी देशातल्या मौलवींसोबत काल बैठक केली आहे. नितेश राणे नावाचे जे मंत्री आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. मोहनराव भागवत हे जर मुस्लिम समाजातल्या प्रमुख मौलवींविरुद्ध बरोबर चर्चा करत असतील, त्यांची मतं समजून घेत असतील, त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवत असतील, तर नितेश राणेच ना, ते नेहमी ते टिळा लावून बोलतात ते कोण एवढंच असतील. हां, तर त्यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा अशा लोकांनी राजीनामा दिला पाहिजे, निषेध केला पाहिजे त्यांनी भाजपचा आणि संघाचा, कारण ते त्यांचे जे कठोर विचार आहेत हिंदुत्वाचे त्याच्यामध्ये बसत नाही ना. चिटकून बसू नका खुर्चीला. धर्मासाठी हिंदुत्वासाठी राजीनामा द्या, ताबडतोब मोहन भागवतांचा निषेध करा, तरच तुम्ही खरे हिंदुत्ववादी. या देशामध्ये मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात राहतो. त्यांच्यापुढे पाकिस्तानात जायचा पर्याय होता, त्यांनी भारत हा आपला देश मानला. एक लक्षात घ्या, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून, हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाज होता. अनेक मुस्लिम कार्यकर्ते वीर हे फासावर गेले. अशफाकुल्ला खान असतील, अनेक अशी नावं आहेत जे फासावर गेले. अंदमानमधली यादी काढा, त्यांच्यामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतील त्या दूर केल्या पाहिजे. महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अमर शेख सारखे बरं का लोक काम करत होते. हमीद दलवाईसारखे मुस्लिम समाजातले लोक हे इथे मोठं समाज सुधारणेचं काम करत होते. हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जे वातावरण बिघडवत आहेत ना, मोहनराव भागवत यांच्या कार्याचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. काल राष्ट्र एक ठेवायचं असेल, राष्ट्रीय एकात्मता जपायची असेल, तर हिंदुत्वाबरोबरच इतर समाजांना सामावून घेतलं पाहिजे. पण हे जे काही फडणवीस मंत्रिमंडळात किंवा योगीच्या मंत्रिमंडळात जे लोक बसले आहेत ना, त्यांना हे मान्य नसेल भागवतांचं कार्य, सरसंघचालकांचा विचार आणि भूमिका, तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि महाराष्ट्रात तर नितेश राणे या मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. नुसता वाटाण्यासारखा उडत असतो तो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, वाटाण्यासारखा. त्याचे जुने फोटो बघा, मी मला कुठे दाखवले. नमाज पढतो आहे, रोजा सोडतो आहे, ते आणि त्याचे वडील मिया नारायण राणे. काय मला सांगताय तुम्ही? हो, लोकांना फसवताय का तुम्ही? अहो, महाराष्ट्र या देशाला दिशा देणारं राज्य आहे.